गुड इव्हनिंग सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि टीचर्स. माझं नाव आहे अमोल सुनीता बबन गायकवाड आणि एकदम फॉर्मल प्रकारे देणं म्हणजे मला येत नाही म्हणून मी तसं देणार नाही. माझी पर्सनॅलिटी अशी आहे, आम्ही आता असं बनलो आहे, ठीक आहे. आणि पर्सनॅलिटीचे बाकीचे पैलू आम्ही टाकले नाही नंतर जाणून घ्यायचं. तर मी काही स्मॉल इंट्रो देतो माझा, त्याच्यानंतर आपण पुढचं तुम्हालाही बोलायचं असेल तर बोलू शकता. माझी पोस्ट आहे फिशरी डेव्हलपमेंट ऑफिसर. ही क्लास 2 गॅजेटेड पोस्ट आहे. ही डायरेक्ट रिक्रुटमेंट असते डिपार्टमेंटची वाया MPSC, त्यातनं मी काढलेली आहे. माझी जर्नी किंवा माझं एज्युकेशन म्हणता येईल तर मी जसं 12वी फेल असते तसं मी 10वी फेल मुलगा आहे, ठीक आहे. आणि हे असं सांगायला नाही पाहिजे, सरांनी मला इंटरव्ह्यूच्या आधी सांगितलेलं, पण तुम्हाला यातून काहीतरी माहिती पडेल की 10वीतले मुलं पण फेल होऊन असं काहीतरी करू शकतात, ॲटलिस्ट गॅजेटेड किंवा राजपत्रित अधिकारी बनू शकतात, एवढं तुम्हाला कळेल. पिक्चर पण येऊ शकतं. 10वी फेल झाल्यानंतर एक नॉर्मल मुलासारखं सायन्सच घ्यायचं आहे, प्रेशर असते ना घरच्यांना. कोणी आर्ट्स घेतलं नाही, आर्ट्स घेऊन काय करणार, कॉमर्स घेऊन. मॅथ्स मला अजूनही येत नाही. SET हा आजही माझा खूप कॉम्प्लिकेटेड असा सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे UPSCचं काही सांगता येत होईल नाही होईल. तर त्यानंतर मी बेसिक सायन्स घेऊन ग्रॅज्युएशनसाठी पुढे गेलो. ग्रॅज्युएशन करताना फक्त एवढं होतं मला की नॉर्मल BSc BCom जे काय ग्रॅज्युएशनचे नॉर्मल सब्जेक्ट असतात ते मला करायचं नव्हतं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं, रेअर सब्जेक्ट काहीतरी. रेअर सब्जेक्टमध्ये माझी तेव्हा कदकाठी एवढी छान नव्हती, एकदम लुख्खा म्हणतात, पातळ मुलगा. तसा असताना मी 2-4 प्रयत्न केले. त्यात एक फिशरीज होतं जिथे मेडिकल तेवढं नाही पाहिजे होतं. एक फायर इंजिनिअरिंग म्हणून असतं नागपूरला, त्याचं एक कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, तिथे भरलं. तिथे मेडिकल फिटनेस असते. त्याला 55 किलो वेट पाहिजे होतं, 50 ते 55. मला 48 होतं फक्त. मग तिथून निघालो मी. मग मी फिशरी गेलो. फिशरीला मला 10वीमध्ये चांगले पर्सेंट नव्हते, फेल झालं होतं, तुम्हाला माहिती आहे. तसं 12वी ते आपलं तसंच होतं. मला फिजिक्समध्ये नॉर्मल टेस्ट असते कॉलेजची, फिजिक्समध्ये 100पैकी 2 मार्क भेटलेले. एवढं वाईट माझं सायन्स होतं, पण कसं तरी मी ते 12th काढलं. तर 12thमध्ये मला चांगले पर्सेंट नसल्यामुळे फिशरीज पण माझं शेवटचं ॲडमिशन होतं. म्हणजे 30 ॲडमिशनमध्ये माझा 104वा नंबर होता, 104. तरी मला ते फिशरीला ॲडमिशन मिळाली. बट ते माझं टर्निंग पॉईंट होतं लाईफचं असं म्हणते. का घेतलं हे तुम्हाला सांगितलं, रेअर आहे म्हणून. पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की बा एवढं कठीण नसते काही ग्रॅज्युएशन किंवा टफ लाईफ नसते. तिथे थोडा अभ्यास केला आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तिथे कळलं की बा मुंबईला याचं सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे, जसं IIM IIT असते नाही का, आमच्या फील्डचं सेंट्रल इन्स्टिट्यूट. का तिथे अनुष्का शर्मा तेव्हाची क्रश तिथे राहायची मुंबईला, कॉलेजच्या जवळ. आणि मी असा पर्सनॅलिटीचा माणूस, तर करायचं आहे. पण मग त्याची एक एंट्रन्स आहे नॅशनल लेवलची, ती दिली. त्याचं असं होतं की बा म्हणजे भारतातनं 3000 लोक एक्झाम देणार, 70 मेरिटचे असतील त्यांनाच फक्त तिथे ॲडमिशन मिळेल. लकीली ती क्रॅक केली मी. भारतात 21वा नंबर आला. तेव्हा कळलं की बा आपण तशा एक्झाममध्ये पुढे जाता येतं. मुंबईत गेलो, मास्टर्स ॲज अ जेनेटिशियन म्हणून कंप्लीट केलं. अख्ख्या ग्रॅज्युएशनमध्ये मी फक्त एका सब्जेक्टला फेल झालो, तो होता जेनेटिक्स. आणि मी मास्टर्स केलं जेनेटिक्समध्ये. कारण दुसरे सब्जेक्ट वाटले नाही की ते मला भावतील या जमेल म्हणून. फिजिओलॉजी वगैरे सब्जेक्ट, बायोकेमिस्ट्री, ते तर अजूनही लांबचे होते. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर म्हणता येईल की बा आता तरी पुढे निघूया, बाहेर कुठेतरी काही करूया. मी PhDसाठी पण दिलं होतं ना, तेव्हा पण आलेलो, नंबर 1 आलेला त्या सब्जेक्टमध्ये. पण त्या गोष्टी झाल्या. पण असं होतं की फायनान्शियल, मी एक खूप वेल्दी फॅमिलीपासून बिलॉंग नाही करत होतो. माझे वडील आताही सिक्युरिटी गार्ड म्हणून होते, आत्तापर्यंत आहेतच. आता मी जॉईनिंग केलं आहे तर त्याचं सोडतील कदाचित. तर पण मग फॅमिली एकदम स्ट्रॉंग होती किंवा अभ्यास करायचा कर, कधी पण कर. तरी मग मी म्हटलं आपण जॉईन करूया कुठेतरी. थोडा कॅल्क्युलेटेड असल्यामुळे मी एकदम मार्केटमध्ये जॉबला नाही गेलो. सर्वात जास्त पगार कुठे भेटेल आणि कमी काम कुठे राहणार, कारण आपल्याला अशा सवयी रायडिंग बिडिंग जाण्याच्या. तर NGO हे खूप छान असते, जिथे खूप एक्सपिरियन्स मागत नाही, पैसे भरपूर भेटतात. तर इंडियात एका NGOला जॉईन केलं. त्या NGO थ्रू काही प्रोग्राम्स असतात बाहेरचे इंटरचेंजवाले. तर मला आफ्रिकेत जायचं होतं, पण कोणाच्या म्हणजे आफ्रिकेने फॉरेनला जायचं होतं, पण कोणाच्या ज्या सिनियर आहेत माझे त्यांनी बोलावलं की याच्यामुळे स्वतःच्या बलबूते पे जाना था ऐसा था वो. मराठी खूप चांगली नाही माझी, मी नागपूरपासून बिलॉंग करतो ना, हिंदी मराठी मिक्स होती वहाँ पे. तर मला फॉरेनला जायचं होतं, प्रयत्न केले 2-4 आणि मी फॉरेनला गेलो.
लोकांचंच असतं की बा US UK युरोप तिकडे जायचं. मी आफ्रिकेत का गेलो त्याचं रिझन आहे. डेव्हलप कंट्रीमध्ये जाणं आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जाणं तर तुमचं आयुष्यात किती ग्रोथ होईल ते तुम्ही डिसाईड करू शकता. डेव्हलप कंट्रीमध्ये जाल ना तर तिथं ऑलरेडी सर्व डेव्हलप्ड आहे. तुम्ही तुमचं नाव कसं करणार? तुमच्यातले काही लोक असतील, नोबॅडिक शुभम म्हणून एक मुलगा आहे जो आफ्रिकेतले भरपूरसे व्हिडिओ टाकतो. मी त्यावेळेला मी आणि तो सोबत स्टार्ट केला आफ्रिका. मी 2016 आफ्रिकेला गेलो. तो माझ्यानंतर कदाचित एखाद वर्षानंतरच गेला आहे कदाचित. मी तिथे जाऊन व्लॉगिंग सुरू केली असती, आज कदाचित नोबॅडिक शुभम आपण राहिलो असतो. पण तेवढी हे नाही आहे ना आपली, तर ते नाही झाल्या गोष्टी. बट आपण किती पुढे जाऊ शकतो हे मला तशा कंट्रींनी कळलं. तिथे काम केलं, गोष्टी झाल्या. मग असं आहे की डेव्हलपिंग कंट्रीमध्ये चांगलं काम करून मी जेनेटिशियन होतो. तिथे फिशच्या ब्रीड बनवायचो. जसं कलरफुल फिश बनवणे किंवा टेक्स्चर वाईज, साईज वाईज जशा पण फिश पाहिजे मी ते बनवायचो. पण तिथे भरपूर वेळ काम केल्यानंतर असं वाटलं की बाबा एवढी स्किल आली आहे आपल्या ह्याच्यात, आता परत जाणं बेटर आहे. घरी आई वडील आहेत, इंडियात राहायला पाहिजे. ते 4-5 वर्ष होऊन गेली होती. मग मी परत आलो. आणि परत आल्यानंतर इथे 2020 आल्यानंतर पेंच टायगर रिझर्व ऐकलं असेल नाव, पेंच डॅम अँड रिझर्व आहे. मी तिथे कामाला लागलो एक फेअर इनफ सॅलरीसोबत. आणि तिथे गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट आला. तर NGOत एकदा कलेक्टरशी कॉन्टॅक्ट आला आणि आता इथे जे अधिकारी असतात चांगले त्यांच्याशी. तर एक गोष्ट गॅप कळली की त्यांच्यात आणि माझ्यात काही जास्त फरक नाही. बस त्यांच्याकडे पॉवर्स आहेत, माझ्याकडे नव्हते. मला फक्त पगार चांगला भेटायचा. आणि मग लॉकडाऊन मार्चला लागलं. 2020 फिशरीजची पोस्ट निघाल्या होत्या आणि मला प्लॅन होताच की बा आता जायचं कॉम्पिटेटिव्हला. तेव्हा मी त्या एका महिन्यात जेवढं कॉम्पिटेटिव्ह बघितलं ना तेवढं असं वाटलं यार माझी एक्झाम तर निघेन, कशी पण निघेन, कधी पण निघेन. पण UPSC MPSC कठीण निघेल म्हणजे अभ्यासात थोडं वाटायचं. तेव्हा मी पहिला अटेम्प्ट ऑक्टोबर 2020ला एक्झाम UPSCची लेट झालेली ती दिली होती. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये 56 मार्क्स आले. मी क्लिअर काही नाही झालं पण मार्क्स मला कळले. 70-80 मार्काचा कट ऑफ गेला असेल त्यावेळेस. 50 मार्क बिना अभ्यास केलेल्या मुलाला भेटतं तर माणूस कुठे पण जाऊ शकतो ना. तर असं करून मी ते केलं आणि मग ते तिथनं स्टार्ट केलं. आणि तुमच्यासाठी असं होतं की बघा एक ट्युशन्स भरपूर आहेत, टीचर भरपूर आहेत. मी अभ्यास करायला गेलो तेव्हा पण भरपूर काही गोष्टी होत्या. 2022 इथे आलो आहे सप्टेंबरमध्ये. 2022 जूनच्या जवळ 2022ला जूनमध्ये काहीतरी सरांनी क्लासेस सुरू केले होते. मी जसं माहिती पडलं तसं मी ॲडमिशन पहिली घेतली. म्हणजे मलाही नाही माहिती होतं मी पहिला आहे म्हणून. माझं बड्डेचं गिफ्ट म्हणून मी स्वतःला तेवढे पैसे म्हटलं माझं स्वतःचं गिफ्ट राहील जे काही फीस असेल याची, आणि मी ते देऊन दिलं. आणि मी क्लास सुरू केला. मी जॉब वगैरे सोडून त्यावेळेस मी एका कॅबिनेट मिनिस्टरला, महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मिनिस्टरला कन्सल्टंट म्हणून गडचिरोलीत पोस्टिंग होती माझी. प्रायव्हेट जॉब करायचो. आणि ते करत असताना पण मी इथे आलो सर्व सोडून, तिथे न सांगता की बाबा पुण्यात अभ्यास करायला चाललं. तिथल्या काही गोष्टी मॅनेज केल्या. मी स्पॉटलाईटला पण येताना माझं इवन रूमचं डिसाइडेड नव्हतं मी राहणार कुठे. फक्त यांना सांगतो की मी येणार आहे. आलो आहे डायरेक्टली इथे ट्रेनमध्येच मित्र बनवलेत आणि स्पॉटलाईटला आलो. मग सरांनी भरपूरशा हेल्प केल्या, झाला आणि जॉईन झालं सगळं काही मस्तपैकी. आणि मी माझ्या एज्युकेशन म्हणजे करिअरमध्येच 30+ आलो आहे. तर तुमच्यातले जे काय असेल म्हणजे त्यावेळेस माझे बॅचमेट जे होते ना ते फ्रेश ग्रॅज्युएट्स होते, म्हणजे 20-21 वर्षाचे मुलं होते आणि मी 30 वर्षाच्या त्यांच्यामध्ये. रोहित सर मला त्यावेळेस काल मार्क्स बोलायचे. माझं केस मी इथे आलो ना एवढे केस होते लांब माझे, मी अशी पोळी टाकायचो, दाढी फार लांब अशी मोठी. तेव्हाचा एक एक्सपिरियन्स असा होता की तेव्हा एक माझा बॅचमेट होता, मागे बसायचो मी पण. तर तेव्हा मला एक कमेंट अशी आलेली की बघा असे मुलं पण UPSCसाठी येतात, म्हणजे एवढे केसाला म्हणजे कायच होणार आहे, म्हणजे अभ्यास कोण करू शकतं नाही का. लकीली मी आज काढलं आहे ते सर्व काही कंप्लीट करून. तर त्या पण गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत स्पॉटलाईटशी आणि हा अनुभव तर तुम्हाला सांगितलंच आहे. आता इथल्या काही इम्पॉर्टंट गोष्टी, माझा आत्ताचा पेपर निघण्यामागचं रिझन हे आहे की सरांचं डेली करंट अफेअर यूट्यूबवर यायचं. ते सर्वात आवडतं सेक्शन आहे माझं आजही, तेव्हा पण जेव्हा सरांची ओळखी नव्हती तेव्हा पण. आता पण एक्झाम दिली, ही एक्झाम देताना भरपूर अशा काही गोष्टी होत्या. मी ना स्टुडियस मुलगा नाही आहे की बा बुक घेतली अभ्यास केला गोष्टी झाल्या. पण सरांचे ते ना अर्धा पाऊण तासाचे जे काही लेक्चर होते करंट अफेअर्सच्या ज्या सगळ्या गोष्टी त्या मला खूप बेनिफिट केल्या. CBBचे काही क्लासेस आहेत त्या, आणि माझं 50% त्याच्यातून निघालं असेल असं मला वाटतं.
आणि मेंटरचं कनेक्शन मी सांगितलंच आहे तुम्हाला. बाकी इथे मी काही शिकलो, इथे माझे खूप चांगले म्हणजे इथे स्पॉटलाईटमध्ये म्हणा या पेठेत ना खूप सिरियस मुलं येतात, म्हणजे ज्यांना खूपच प्लॅन असते नाही का, काढायचंच आहे बुवा, राज्यसेवा काढायची आहे, UPSC काढायची. मी इथे आलो पहिल्या दिवशी मला एक डायलॉग मिळाला होता की पेठेतनं एंट्रीचं माहिती असते, एक्झिट कोणाला माहिती नसते, कोण इथे राहून जाईल किती वर्ष काही गॅरंटी नाही. मी माझ्या ज्या फ्लॅटला मी इथे राहायला होतो त्या फ्लॅटला एकाचही रिझल्ट आलेला नाही, एवढ्या वर्षापासून जे काही 4-5 वर्षापासून तिथे मुलं होती. तर इथे ना प्रेशर भरपूर असते, प्रत्येकाला बघितलं तो टेन्शनमध्येच असतो नाही का. तर या सगळ्या गोष्टी मला नाही पाहिजे होतं. तर मी चिल राहायचो, तेव्हाही चिलच राहायचो. इकडे चाललो आहे तिकडे रोहित चहाच्या तिकडे काही गोष्टी असं अधूनमधून लोकांच्या कमेंट राहायचं. पण आणि त्या गोष्टी मला रिलॅक्स माइंड करायला बेटरच होते, म्हणजे मी रिलॅक्स होतो म्हणून मी तो अभ्यास करू शकलो. आणि इथले काही स्टुडंटनी मला ते पेशन्स शिकवलं, होप शिकवलं, कन्सिस्टन्सी शिकवली. आणि तेव्हाचे काही मित्र खूप छान पण होते स्पॉटलाईटचे. आणि आहेत ना सर, आहेत काही आहेत. तर आणि बस तशी जर्नी झाली आणि आता झालं आहे. तर झालं, संपलं माझं, तेवढंच होतं. ठीक आहे, धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर, किंवा आजपासून तुम्ही कटिंग वगैरे न करण्यात नाही तसे निर्णय नको घ्या, कारण आता अधिकारी बनल्यानंतर मला पण काही फोटो इंस्टाग्रामचे कमी करावं लागणार आहे. काही गोष्टी कमी करून काही माझ्यात बदल ठेवणं गरजेचं आहे. पण मला बघून फक्त एवढं ठेवा की होप ठेवा, बिलीव्ह एवढा स्ट्रॉंग ठेवा की माझ्यासारखा मुलगा एवढं म्हणजे ज्यांनी पुस्तकांना मागच्या 10 वर्षात हात नाही लावला तो पण एक्झाम काढू शकतोय. होप ठेवा की मला करायचंच आहे, तेवढं करेज ठेवा. बाकी तर चांगल्या वाईट गोष्टी आजूबाजूला आहेतच. फक्त इथं बिटवीन द लाईन्स असं आहे की 10 वर्ष हात नव्हता लावला, पण नंतर जो लावला तो सिरियसली लावलाय. हां म्हणजे हां, हे समजून घ्या बिटवीन द लाईन्स. नाही तर मग फिरायसाठी आफ्रिका खूप छान आहे, जेवढं युरोप आहे किंवा बाकी पण आपण बघतोय नाही का. पण आफ्रिका पण ज्याला वाईल्ड लाईफमध्ये खूप छान इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी पण भरपूर छान आहे, एक वेगळं कल्चर म्हणून. पण आता कल्चरच्या हिशोबाने म्हणता येईल की बघा, आज जळगाव पोस्टिंग मिळालेली आहे, महाराष्ट्रात राहून कल्चरली डिफरंट कसं असते हे मला तिथे जाऊन कळलं. आत्ता लास्ट वीकलाच मी जॉईनिंग केलेली आहे. तिथे अहिराणी भाषा आहे, वेगळ्या प्रकारचं लोक खाणं पिणं राहणार आहे. तर मला इनिशियलपासनं जॉब जिथे पण मी घेतलं आहे तिथे मला ह्या गोष्टीचं, माझा एका इंटरव्ह्यूमध्ये पण मला असं विचारलेलं आहे की बॉ का तुम्हाला अशा, मी MP ते एकदा पोस्टेड होतो, MPच्या झाबुआ, अलिराजपूर आणि धार म्हणून असे डिस्ट्रिक्ट आहे, हे गुजरातला बाउंड्री करतात, तिथे मी पोस्टेड होते. तर तिथे जायसाठी मला इंटरव्ह्यूवरनी विचारलं तुला तिथे काय जायचं, तुम्ही एवढं चांगल्या नागपूरसारख्या वेल नोन सिटीमध्ये राहता. मी त्यांना आन्सर तेच दिलं होतं की बा एक तर ट्रायबल बेल्ट आहे, बॉर्डर्स म्हणजे डिस्ट्रिक्ट आहेत गुजरातला, कल्चरली किती वायब्रंट असेल आणि ते मला एक्सपिरियन्स करायला भेटतं आहे विथ मनी, पगार भेटतो ना तिथं जायचं. तर ते किती चांगली गोष्ट आहे. आणि लोक पैसे देऊन जातात अलता म्हणजे इकडे तिकडे ना. तर ते आज पण होतं आहे आणि पुढे तसंच पॉझिटिव्हली राहिलं तर कदाचित अजून चांगलं काहीतरी भेटेल. टेक्निकल पेपर मेरा फिशरीज बैकग्राउंड का ही था, मतलब 50% जनरल था जो MPSC में पूछते क्योंकि MPSC कंडक्ट कर रही थी. फिर बाकी जो 50% था वो फिशरीज़ का ही था. तो डिपार्टमेंटल जितने भी क्वेश्चंस होते हैं, अगर RTI में कुछ चीज़ें हैं, डिपार्टमेंटल हायरार्ची या स्कीम्स, उन सब चीज़ों के बारे में था. और वो बहुत सारा अवेलेबल हो जाता है मटेरियल, कुछ CSAT जैसे भी क्वेश्चन थे. तो 50% मेरा वैसे ही गया कि मैंने बहुत सारे PDF गवर्नमेंट वेबसाइट से ही डाउनलोड कर लिए, महाराष्ट्र का डेटा वगैरह सब कुछ चीज़ें. फिर वो थोड़ा बहुत करते हुए कुछ डिपार्टमेंट के लोग पहचान के थे ऑलरेडी, तो उन्होंने भी हेल्प किया, तो करते करते वो निकल गए. हाँ, मैं डायरेक्ट, मेरा एग्ज़ाम जो था ना ये MPSC कंडक्ट करा रही थी, तो ये डायरेक्ट रिक्रूटमेंट थी फिशरीज़ डिपार्टमेंट की. तो इसका 50-50 ही था, 50% डिपार्टमेंटल पूछेंगे वो और 50% फिशरीज़ कोर भी पूछेंगे. ऐसा हमको ये पैसो निकालना है. हो हो, कदाचित त्याच्यात पण असंच असेल. अशी मराठी अशी झाली पाहिजे रोशन 6 महिन्यात. अभ्यास करताना तुम्ही म्हटलं की टेन्शनमध्ये विद्यार्थी दिसेल, चिल राहून कसं मॅनेज केला? काय आहे ना, त्यांचा एक्सपिरियन्स कमी पडला. म्हणजे डायरेक्ट 21 एजचा मुलगा जर इथे येतोय, आजही माझा, मी जिथे थांबलो आहे ना 2 वर्ष आधीचा जो माझा फ्लॅट होता तिथेच आजही मी थांबलो आहे.
प्रॉब्लेम असा आहे की लोकांना ते त्या गो थ्रू नाही गेलं ना एक्सपिरियन्समधनं. म्हणजे कॉलेजची एक लाईफ असते त्याच्यामधून या त्याच्यानंतर 2-4 वर्ष बाहेर असताना जग एवढं टफ नाही आहे जेवढं आपण समजून घेतो. या स्टेजला सोसायटीत एवढं डिस्ट्रॅक्शन आहेत, म्हणजे सोशल मीडियापासून तर पर्सनल लाईफपर्यंत. म्हणजे तुम्ही कोणासोबत भेटताय, व्यक्ती असेल या कोणी पण, एवढं डिस्ट्रॅक्टेड आहे सगळीकडे की तुम्ही फक्त स्वतःला थोडं कंट्रोलही गेलं ना तरी तुम्ही पोस्ट काढू शकता. तुम्हाला नॉट ओनली पोस्ट बट वॉट एव्हर यू वॉन्टेड टू बी. ठीक आहे, एवढं खरंच हे आहे. पुण्यात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, मास्टर्स कॉलेजमध्ये होणारे आज लद्दाखचा माझा मित्र आहे, चांगला मित्र. ठीक आहे, आणि कन्याकुमारीचा पण मित्र आहे. म्हणजे स्टेटचे भारतात एवढे 28-29 स्टेट असतील तिथले मित्र होते माझे प्रत्येक. आणि 20च कॉलेज होते महाराष्ट्र पूर्ण भारतात. 20 कॉलेजेसमध्ये 70 मुलं तिथे येणार आहे. तर प्रत्येक कॉलेजचे 2-3 स्टुडंट येणार आहेत, ते गोल्ड मेडलिस्ट राहणार आहेत. मी त्या कॉलेजमध्ये गेलो. आता बघ एवढे मित्र आहेत एवढ्या प्रकारचे महाराष्ट्रात. तिथंच तर पुण्यात माझे भरपूर लोक होते मित्र ओळखीचे. मी रूमच्या राहण्यापासून तर प्रत्येक गोष्टीसाठी फोन करूनही मॅनेज करू शकत होतो. पण पेठेत आल्यापासून मी ते डिस्ट्रॅक्शन संपवून टाकलं. म्हणजे सॅटर्डे संडेतला एक दिवस कुठेतरी काढून घेतो. ठीक आहे, मग तुम्हाला फोकस करायचा आहे ना जेवढा अभ्यासाचा. मी असं नाही म्हणते की इंस्टाग्राम बंद करा, पण तुम्ही तरी कंट्रोल करून ठेवा की तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, इथे मुलं दिवसभर लायब्ररीत असतात, रात्री रूमवर झोपायला जातात. बरोबर, माझं उलटं होतं. मी रूमवर अभ्यास करायचो दुपारी, कारण कोणीच नसतं, डिस्टर्बन्सच नाही. प्रत्येकदा गरजेचं नाही की टेबल चेअर आणि एवढीशी क्युबिकल पाहिजे म्हणून. माझं तसं ना, मी तुम्हाला असं नाही म्हणते की तुम्ही तसं करा, पण क्युबिकल पाहिजे असं गरजेचं नाही. आज तुमच्या क्युबिकलचं काय आहे, एक लाईट असतो, इथे काहीतरी 2 पुस्तकं तुमच्या तिथे त्या क्युबिकलमध्ये लायब्ररीत असता तुम्ही. तर आता बेड पण आले लायब्ररी. तर तसं नाही आहे ते काही. म्हणजे एक कोई क्रायटेरिया डिसाइडेड नाही आहे, ये SR रहेगा तोही पढाई होगी. तुम्ही डिसाईड करा. मला जर कंट्रोल ठेवायचं, ढोल ताशा पथक वाजवती असेल तरी मला तेवढा कंट्रोल तरी, मी तेवढ्या लेवलपर्यंत नको जा, पण तुमच्या सराउंडिंगच्या हिशोबाने. मी पूर्ण प्रिपरेशन टाईममध्ये जॉब करत होतो, हे तुम्हाला म्हणजे आवर्जून सांगेन मी कधी पण. आणि जर असंही आहे की 6-8 महिन्यात माझ्याकडे भरपूर पैसा झाला ना, मी लिटरली जॉब सोडायचो आणि पूर्ण वेळ अभ्यास करायचो नंतरचे 4 महिने. काही स्टँडर्ड सेट नाही आहेत. तर जर तुम्ही म्हणते की बा असं एवढे निराशवादीपासनं तर एवढ्या गोष्टी असताना कसं करतील, हे तुमचं कंट्रोल असलं पाहिजे. कारण बाहेरचे लोक तर अनकंट्रोल्ड आहेतच, ते डिस्ट्रॅक्टेडही आहेत. हां, एक्सपिरियन्स कमी पडतो तोच एक आहे की लोकांना खूप असं फ्रेशली येतात ना, खूप कठीण वाटते की एवढं कसं होणार आहे. कारण आधीचं जर्नी जे आहे ना ते एवढ्या कंट्रोलिंग बिहेवियरने गेली नाही, ते तर चिल चाललं होतं म्हणून निघालं असं. हां, मला डिस्ट्रिक्ट मिळालं, डिस्ट्रिक्टचा पूर्ण चार्ज आहे. तर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे तलाव किंवा नद्या ज्या पण गोष्टी असतील किंवा स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या इम्प्लिमेंट करणं, त्यांना वाचवणं, त्याला आलेल्या म्हणजे त्या डिपार्टमेंटला काही स्कीम्स प्रोव्हाइड करताना आलेल्या RTI स्कीम्स देण्यापासनं त्या सगळ्या माझ्या अंडरमध्ये. आणि सध्या तर मला जास्त काम दिलं नाही आहे त्यांनी, पण मला पण 100% रोल माहिती नाही. पण त्या डिस्ट्रिक्टशी रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत ज्या मत्स्य व्यवसायाशी रिलेटेड आहेत त्या माझ्या अंडरमध्ये राहणार आहेत. पण असं असते गव्हर्नमेंटमध्ये एकच डिपार्टमेंट आणि असं म्हणजे एकच गोष्ट नसते, त्याला कनेक्टेड भरपूरशा गोष्टी असतात. जसं मायनिंग वर्क जर सुरू असेल तिथे, तर मला तिथल्या लोकांशी मिळून तिथले जे काही खड्डे झाले असतील तिथे म्हणजे जर आपण रिक्रिएशनल काही करता येईल, नाही का, भरपूरशा गोष्टी आहेत. म्हणजे तिथे N नंबर्स ऑफ गोष्टी विथ या पोस्ट करता येतात. पण माझं मोस्टली फिशरीज हे डिपार्टमेंट आहे तिथले. तलावातल्या सगळ्या फिश. हां, तुम्ही आले जळगावात तर म्हणजे माझ्या जॉईनिंगच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला फोन आलेला की साहेब आम्ही इथे पोहोचलो आहे, मला मासे पाहिजेत म्हणून. तर तुम्ही पाहू शकता की एवढं फास्ट असते. मी फ्रायडेला जॉईन केलं, सॅटर्डेला मला फोन आला, म्हणजे माझं नाव त्या डॅमपर्यंत पोहोचून गेलं. आणि ऑब्व्हियस करावं लागतं ते थोडंफार. तर ते फोन, हो ठीक आहे बघ द्या फोन मी बोलतो म्हणून, एवढ्यापर्यंत त्या गोष्टी असतात. आणि खरंच एक एक्सपिरियन्स सांगतो आता फ्रायडेचा तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना, आता माझं ना जॉईनिंग प्रोसेस सुरू आहे. तुमचा जास्त वेळ नाही घेणार, हे सांगून सांगतो. तिथे DO होता, डेटा एंट्री ऑपरेटर असतात ते.
तो प्रोसेस करत होता. जाऊन आपल्याला जॉईनिंग ऑर्डर रेडी करावं लागतं नाही का तिथे गेल्यानंतर. तर त्यांनी मी बसलेलो होतो. त्यांनी मला ते जे काही प्रोसेस असते ते करताना त्यांनी म्हटलं, सर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आणले का? आणि मला ते काही माहिती नव्हतं की डॉक्युमेंट घेऊन जावं लागतं वगैरे नाही का, कारण माझ्या कोणी सांगितलं नाही मला तसं. सर्व झालं आहे. तर तिथे जे लिपिक होते त्यांना रागवलं की अरे तुम्ही असं बोला नको, तुम्हाला माहिती नाही त्यांचं ऑर्डर कोण साईन करतं. तर ते म्हणले की नाही. मग मी क्युरियस की कोण साईन करते. तर जे माझं ऑर्डर आहे ना जॉईनिंगचं, तिथे शेवटच्या लाईनमध्ये लिहिलेलं आहे की गव्हर्नरच्या अप्रुव्हलनी मला तिथे जॉईन केलं, म्हणजे त्यांच्या ऑर्डरवर मला तिथे पाठवलं गेलं. तर हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे आणि त्यांना रागवलं की बा यांना डॉक्युमेंट नको मागू, यांचं ऑर्डर गव्हर्नरने साईन केलेलं आहे. तर ते प्राऊड मुमेंट आहे ना. मला गव्हर्नर मला ओळखेन अशी काही नाही, पण या एक्झामनी किंवा या जॉबनी किंवा कॉम्पिटेटिव्हनी मला गव्हर्नमेंटच्या टेबलपर्यंत माझं नाव पोहोचवून ठेवलं. तर हे आयकॉनिक गोष्ट माझ्यासाठी तरी आहे. ठीक आहे.